परिषद तातडीने बोलावली आहे, कारण मात्र गुलदस्त्यातच. नाईक साहेब, 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 साहेब एक मिनिट. नाईक साहेब, इतक्या तडकाफडकी पत्रकार परिषद घेण्याचं काही खास कारण? खरं तर कारण जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडेच उत्सुक आहोत. तुम्ही पक्षातील महत्वाचे नेते, तुम्हाला माहिती नाही असं कसं होईल? काही महत्वाची अनाउन्समेंट आहे का? आता ते मी कसं सांगणार? मला एवढंच माहिती आहे की ही पत्रकार परिषद एकदम महत्वाची आहे. नवे शिक्षण मंत्री म्हणून आपलं नाव चर्चेत आहे, हे खरं आहे का? राजकारणात चर्चा होतच असतात, पण सगळ्याच खरं असतात असं काही नाही. म्हणजे आपण मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही आहात तर? आजपर्यंत पक्षाची मी निस्वार्थपणे सेवा केली. पक्षाने जी मला जबाबदारी दिली ती मी पार पाडली. आज जर पक्षाने मला शिक्षण मंत्र्याची जबाबदारी दिली तर ती पार पाडणं माझं कर्तव्य आहे. प्रतापराव आपल्याच भागातील मंत्री, त्यांच्यावर असणाऱ्या आरोपांवर तुमचं काय मत? मत काय असणार? आरोपीला ते शिक्षा झालीच पाहिजे. खरं तर प्रतापराव असं काही करतील असं वाटलं नव्हतं, पण त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारी पाहता आम्हाला त्यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा लागला. आता आमदारकीवरूनही पक्षात नाराजी आहे, पण तो निर्णय खुद्द मुख्यमंत्री घेतील. नमस्कार. आम्ही ऐनवेळी बोलावूनही आपण सगळे हजर राहिलात त्याबद्दल आपले आभार. नाईक साहेब हजर राहिले त्यांचेही आभार. आजची पत्रकार परिषद बोलवण्यामागचं कारण गेल्या काही महिन्यात राज्याच्या शिक्षण खात्यात झालेल्या घडामोडी आणि होत असलेले आरोप. प्रतापरावांनी केलेला भ्रष्टाचार पक्षाला मान्य आहे का? अशा दोषी व्यक्तीला आमदार म्हणून राहायचा तरी हक्क आहे का? हे पहा, हे प्रकरण कोर्टात आहे. जोपर्यंत कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत आपण त्यांना दोषी ठरवू शकत नाही, आणि मीही तसं म्हणणार नाही. आपण शिक्षण मंत्री पदाचं काय, असं किती दिवस रिकामे ठेवणार आहात आपण? नवीन शिक्षण मंत्री जाहीर करण्यासाठीच आजची पत्रकार परिषद बोलवली आहे. प्रतापराव गायकवाड हे अजूनही आमदार आणि पक्षाचे सदस्य आहेत, पण त्यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांना पक्षातून बेदखल करावं अशी जनतेची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. जोपर्यंत कोर्ट प्रतापरावांना दोषी ठरवत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पक्षातून बडतर्फ करणार नाही. प्रतापराव गायकवाडांनी स्वतःहून राजीनामा सादर केला होता आणि तो आम्ही स्वीकारलाय. मग आता राज्याचे नवीन शिक्षण मंत्री कोण? ते जाहीर करण्यासाठीच आजची पत्रकार परिषद बोलावली आहे. साहेब, कोण होणार शिक्षण मंत्री? आपल्या राज्याचे नवीन शिक्षण मंत्री माननीय श्री थांबा. थांबा मुख्यमंत्री साहेब, नाव जाहीर करण्याआधी ती व्यक्ती त्या लायक आहे का नाही हे बघायला पाहिजे. कोण तुम्ही आणि काय बोलताय? मी रणविजय प्रतापराव गायकवाड, राहणार दौलतवाडी, जिल्हा कोल्हापूर. म्हणजे तुम्ही? वय, मी प्रतापराव गायकवाडांचा थोरला मुलगा. मला सावध करायला आलोय. कशापासून सावध करायला? ढोंगी माणसांपासून. कोण बोलतंय बघा. यांचे वडील कित्येक दिवस पत्रकारांपासून लपून बसलेत, आणि आता ढोंगी कोण हे दाखवायला मुलाला झाडलंय. हो नाईक साहेब, तोंड सांभाळून बोलायचं काय. आबा कधी लपलं नाहीत, हे बी आले तिकडे.
अरे वा प्रतापराव, बरं झालं आलात. पत्रकारांना फार प्रश्न आहेत आपल्या कर्तृत्वाविषयी. हा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. त्यासाठी तर आलोय आम्ही. साहेब, जरा महत्वाचं बोलायचंय. तुमचा जरा टाइम मिळाला तर. नाही सर, असं नको, खाजगीत बोलूया. मी समजा तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते आपण पत्रकार परिषदेत सांगूया. चालू पत्रकार परिषद आहे प्रतापराव. तुम्हाला जे काय बोलायचं सांगायचं असेल ते पत्रकार परिषद झाल्यावर बोला. सर, विषय खूप महत्वाचा आहे. सध्या राज्याच्या शिक्षण मंत्री पदाचा प्रश्न महत्वाचा आहे, तुमचा नंतर. त्या मंत्री पदाबाबतच मला बोलायचंय. चुकीची व्यक्ती निवडली जाऊ नये हेच मला सांगायचंय. चुकीची म्हणजे सरळ सरळ बोला. खात्यात अफरातफर केली, आता बोलण्यात करू नका. आबांनी कुणाचा 1 रुपयाही खाल्लेला नाही आणि त्यांनी कुठलीही अफरातफर केली नाहीये हेच सांगायचंय आम्हाला. या अख्खी फॅमिली आली इथं फॅमिली ड्रामा करायला. प्रतापरावाने अफरातफर केली का नाही हे कोर्ट ठरवेल. स्वतः मुख्यमंत्री आता म्हणालेत. आता महत्वाची पत्रकार परिषद आहे. तुम्ही तुमचं रडगाणं सुरू करू नका. रडगाणं नाही, सत्य म्हणा. अहो कसलं सत्य? प्रतापराव, जे सत्य आहे ते जनतेसमोर आलंच पाहिजे. बोला तुम्ही. सर पण प्रतापराव बोला. बोला बा. आमच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप झाला, आम्ही गप राहिलो. मंत्रिपदाचा राजीनामा मागितला, आम्ही गप दिला. आमदारकीचा राजीनामा घेऊन पक्षातून बडतर्फ करायच्या हालचाली सुरू झाल्या तरी आम्ही गप राहिलो. पण आज नाही. आम्हाला ना मंत्रिपदाची हौस ना आमदारकीची. जनतेची सेवा करायला कुठल्या पदावर असलं पाहिजे असं काय नाही, पण त्या पदावर चुकीची घोटाळेबाज व्यक्ती बसणार असेल तर गप कसं बसता येईल? नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला? शिक्षण खात्यातला भ्रष्टाचार मी नाही, या नाईकनी केलाय. गायकवाड, जिभेला लगाम द्या. भलते सलते आरोप खपून घेणार नाही मी. भलते सलते आरोप नाही, तुम्ही भलते सलती कामं केली ते सांगतोय मी. स्वतःचा भ्रष्टाचार माझ्या माती मारू नका. पोलीस स्टेशनला आलेल्या तक्रारी, कोर्टातली केस, इथं जमलेल्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे प्रकरण. तुमच्या सहीची लिस्ट अजूनही आहे मंत्रालयात. सही एका सहीच्या जोरावर लय मोठी मजल मारलीत नाईक साहेब. होय, ती सही माझीच आहे, मान्य आहे आम्हाला. पण त्या सही मागचं राजकारण समजून घेतलं पाहिजे. सीएम साहेब, काय सुरू आहे हे? हा माणूस भर सभेत पक्षाची नाचक्की करतोय आणि आपण गप्प. अहो नाईक, प्रतापराव त्यांची बाजू मांडतायत. अहो कसली बाजू? बिनबुडाचे आरोप करतायत ते. पुरावा काय? पुरावा नव्हता म्हणून आजपर्यंत गप्प राहिलो होतो, पण आज बोलणारे ते पुराव्या सकट. कसला पुरावा? राणा,
हे जोंधळे आमचे पीए, यांच्यामुळे आमच्या कामाचा भार हलका व्हायचा. आज हेच सांगतील सत्य काय आहे ते. अहो देवदत्त साहेब, हा पोरखेळ आहे सगळा. थांबवा हा प्रकार. हे शिष्टाचाराला सोडून होते सगळं. जे पुरावे असतील ते कोर्टात, हे कोर्ट नाही. बरोबर आहे नाईक साहेब तुमचं. आम्ही पत्रकार आहोत, कोर्ट नाही. आम्ही कुठलाच निर्णय देणार नाही, पण सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे मीडियाला. बोलू द्या गायकवाड साहेबांना. काय झालं साहेब? थांबवा हे सगळं. अहो तुम्हीच सांगितली होती ना पत्रकार परिषद घ्यायला. आता माझ्या हातात काही नाही. मध्येच पत्रकार परिषद थांबवली तर नाचक्की होईल पक्षाची. प्रतापराव काय म्हणतात ते ऐकून घेऊया. प्रतापराव बोला. मी नाही, जोंधळे बोलतील. जोंधळे. प्रतापराव गायकवाड एकदम प्रामाणिक माणूस, कधीही कुणाचा एक पै खाल्ला नाही. त्यांच्या प्रामाणिकपणाची झळ मला बी बसली. एका मंत्र्याचा पीए असून देखील वर कमायला काही चान्स नव्हता. त्यात मग नाईक साहेबांची भेट झाली. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी काम करायला लागलो. पैसे बी मिळू लागले. मी ओळखत नाही या माणसाला. साफ खोटं बोलतोय. काय पुरावा आहे तुमच्याकडं? एक मिनिट साहेब. दुसला साहेब माझाच आहे. मी एक नेता आहे. माझा नंबर कोणालाही मिळू शकतो. तुम्ही डिलीट केली असेल तर माहित नाही, पण माझ्या मोबाईल मध्ये साहेबांसंगत बोललेल्याची हिस्ट्री सेव्ह आहे. तुम्ही बघू शकता. ते पाहू. पण तुम्ही शिक्षक भरती घोटाळ्याबाबत सांगत होता. हा, तर मला नाईक साहेब भेटले. ते म्हणले पैसे मिळवण्याचा एक मार्ग आहे. मग त्यांनी जसं सांगितलं तसं मी हुशारी दाखवून गायकवाड साहेबांकडनं रिजेक्ट केलेल्या लिस्टवर सही घेतली. नाईक साहेबांची वट प्रशासकीय कार्यालयात पण असल्यानं लिस्ट जाहीर होणार ही गॅरंटी होती. पण नेमका नवा अधिकारी आला आणि लिस्ट रिजेक्ट झाली. आणि मग पुढचं सगळं माहितीच आहे तुम्हाला. टोटल 25 करोडचा घोटाळा झाला. त्यातले 23 करोड नाईक साहेबांकडे आणि 2 करोड मी आणि माझा एक एजंट. बस, फार झाली पोपटपंची. मुख्यमंत्री आहात आपण. अहो विरोधकांनी गायकवाडांना हाताशी घेऊन आखलेला कट आहे हा. मंत्रीपदही गेलं, आता पक्षातून हकालपट्टी होणार म्हणून या जोंधळ्याला बळीचा बकरा बनवत आहेत. हे गायकवाड विरोधकांना जाऊन मिळालेत. स्वतःच्या डोळ्यांनीच बघा. नाईक, माझ्याकडे बोट करताना 4 बोट तुमच्याकडे ते ध्यानात ठेवा. विरोधाला विरोध असलं घाणेरडं राजकारण करण्यातले नाहीयेत प्रतापराव. हा, ते माझे युवाई आहेत, पण आज मी इथं उभा आहे एक प्रामाणिक आणि सच्च्या माणसाला पाठिंबा देण्यासाठी. असलं घाणेरडं राजकारण इथं आणू नका, कळलं? हेच सांगायचं आम्हाला. यांची मुलगी गायकवाडांची सून आहे. आपल्या मुलीचं घर वाचावं म्हणून उत्तमराव खेळी करतायत. हा जोंधळे उत्तमरावांचा मेहुणा. सगळे पै पाहुणे मिळून माझ्यावर आरोप करतायत. एक काय ते ठरवा नाही. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? विरोधकांचं राजकारण का पै पाहुण्यांची खेळी?
दोन्ही एकत्र. पण मी आता शांत नाही बसणार. खोटे आरोप होतात माझ्यावर. मी कोर्टात मान आणि दावा ठोकेन तुमच्यावर. हो का? एक केस सुरू आहे त्यात दुसरी. घाबरत नाही मी. पण हा नाईक साहेब, आज सकाळच्या गोष्टींची तुम्हाला आठवण करून द्यायला पाहिजे. जोंधळे, सकाळी मी नाईक साहेबांची गाठ घ्यायला गेलो तर मला म्हणले काळजी करू नको. आज मी शिक्षण मंत्री झाल्यावर गायकवाड साहेबांच्यावर खोट्या चौकशा. बस, हे अति झालं. ही माणसं तोंडाला येईल ते बोलतायत आणि तुम्ही ऐकून घेताय सगळे. ठीक आहे, आमच्या सांगण्यावर विश्वास नसेल तर तुमच्या तोंडून ऐकू. ऐका. सूरज, अधिकारी मॅनेज आम्ही केले, ब्लॅकचं व्हाईट आम्ही केलं. नुसतं पैसे गोळा केले तर 5 करोड घेणार का? बघ, तू त्या गायकवाडला भिवू नकोस. मी त्याला बरोबर फसवलंय. मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाच मी, पण आज त्याच्या आमदारकीचा राजीनामा सुद्धा घ्यायला लावतो. मी एकदा मंत्री झालो की अशी चौकशी बसवतो की बस त्याच्या त्या मुलांना खोट्या केसमध्ये अडकून आत टाकू. प्रतापराव आणि त्याच्या मुलांचं जिणं हराम करून टाकतो. त्यांना तुमच्याकडे बघायला वेळच मिळणार नाही. खोटे, खोटी क्लिप बनवली. अजून किती खोटं बोलणार आहात? स्वतःच्या स्वार्थासाठी एका चांगल्या नेत्याला अडकवण्याच्या तुमच्या या प्रकाराची निंदा करावी तेवढी थोडी आहे. हो, जनता आपल्याला निवडून देते ते समाजकामासाठी. तुमच्यासारख्या भ्रष्ट पुढाऱ्यांच्यामुळं जनतेत आज राजकारणी बदनाम झालेत. ही क्लिप खोटी आहे. क्लिप खोटी का खरी हे कोर्ट आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंट ठरवेल. तोपर्यंत चौकशीसाठी नायकांना ताब्यात घ्या असा आदेश देतोय मी. चूक करताय तुम्ही. माझ्या मागे 15 आमदारांचं पाठबळ आहे. केव्हाही सरकार पाडू शकतो मी. तुम्ही आता स्वतःला कसं वाचवायचं ते बघा. घेऊन जा रे अण्णा. साहेब, मला माफ करा साहेब. लई मोठा गुन्हा केलाय मी. खाल्ल्या मिठाला जागलो नाही मी साहेब. माफीचा साक्षीदार म्हणून कोर्ट माफ करल ना करल, दिलेली सजा मी भोगतो साहेब. पण माझी एक विनंती आहे साहेब, मी तुमचा गुन्हा केलाय, तुम्ही मला माफ करा साहेब. नाही जोंधळे, तुम्ही आमच्या बाबतीत काही केलं असतं तर आम्ही माफ केलं असतं. पण तुम्ही तुमच्या कामाशी गद्दारी केली. अहो, तुमच्यामुळे एका तरुणाचा जीव जाता जाता राहिलाय. गोर गरिबांच्या कष्टाने मिळवलेल्या पैशावर डल्ला मारलाय तुम्ही. माफी मागायची तर जनतेची मागा. आम्ही माफ करणारे कोण? जा घेऊन याला.